मग आता तू एवढी फेमस आहेस तर स्कूलमधल्यांची रिॲक्शन काय असते? स्कूलमध्ये म्हणायचं ना, तुझे आज एवढे फॉलोअर्स झाले, तेवढे म्हणलं हां का? घरी गेलं मम्मीला विचारते आणि सगळे नाही का फोटो करतात. असं खूप छान वाटायचं, यार मी किती फेमस झाली आहे. स्कूलमधून तुझ्यासोबत असे काही इन्सिडेंट झालेत की बाबा आता मला हे नाहीच करायचे? आमच्या क्लासमधले बॉईजचा खूप त्रास द्यायचे. मी रोज रडायचे माहिती आहे का, असं जेवण नाही करायचं, रूम लॉक करून झोपायचं. तर लावणी म्हणले की काय हे यार, लावणी म्हणजे तेच असतं, मुलांसमोर नाचायचं, पैसे उधळताना बघायचं. ज्या गाण्यावरती मी डान्स केला त्या गाणं बोलायला लागले मोठ्याने. पुन्हा मला चिडवत होते की तू अशीच आहे तशीच आहे, कानात गाणं काय बोलतात. आणि जेव्हा मी उतरले तेव्हा बस ड्रायव्हर मला म्हणतात, बार डान्सर आहे ही, हिला कितीही चिडवा, काही करा हिच्यासोबत. आणि माझी स्कूल सुद्धा त्याला सपोर्ट करत होती की तुम्ही असं नाही केलं पाहिजे, तिला शिकायचंय ना शाळेत, तिला राहायचंय ना शाळेत. नमस्कार संस्कृती, भन्नाट त्याच्या शोच्या मंचावर तुझं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी नृत्य कलाकार संस्कृत देशमुख आणि आज मी भेटायला आली आहे ताईला आणि मी खूप एक्सायटेड आहे आपल्या पॉडकास्टला आणि खूप मज्जा करूया, खूप गप्पा गोष्टी मारणार आहोत आम्ही आज. येस, नक्कीच. तर आत्ता जस्टच तुझी 10th झालेली आहे आणि त्याचा रिझल्ट काय आला त्याची आम्हाला उत्सुकता आहे. ऑफकोर्स तू सांगितलेलं आहे, बट तुझ्या त्या ओव्हर एक्साइटमेंटमध्ये पब्लिकला कळालं नाही की तुला नेमकी पर्सेंटेज काय आलेले आहेत. तर सगळेच जण खूप क्युरियस आहेत आणि मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे तुम्हाला मार्क्स सांगायला. तर मला ओव्हरऑल पडलेत 86.2% आणि म्हणजे त्या दिवशी खरंच खूप असं नाही का, असं घाईमध्ये झाला तसा तो व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये थोडं क्लिअर नाही आलं असं मला कळालं. आणि तू CBSE मधून होती ना? हां, मी CBSE बोर्डमधून होते, दिल्ली पॅटर्न. सो CBSE जरा हार्ड होता आणि Yes. यावेळेस मॅथ्सचा पेपरसुद्धा खूप ॲडव्हान्स लेव्हलचा काढला होता. बट तू लावणी प्लस कॉन्टेंट क्रिएशन आणि त्याच्यासोबत मग स्कूल लाईफ कशी बॅलन्स करते आणि त्यातल्या त्या 10th तू कसं करत होती? 10वी फक्त डिस्ट्रॅक्शन्स कट ऑफ केले टीचर्ससोबत. मी टीचर्सचं जास्त कमी हे केलं, जास्त कॉन्टॅक्ट्स नाही, फ्रेंड्स वगैरे सगळं बंद केलं आणि तसंही मला फ्रेंड्स नाही आहेत. पण तरीसुद्धा स्टडीमध्ये देण्याचा प्रयत्न केला. सेल्फ स्टडी जास्त केलं आणि नॉलेज कसं कुठून ग्रॅब करेल, लाईक यूट्यूब, हे सगळ्यांचा पुरेपूर उपयोग केला मी, AI वगैरे. सो याच्यातून नाही का मला एक लिंक कळाली की कसं करायचं आहे, 10th बोर्ड कसे असतात, बिकॉज फर्स्ट टाईम आहे, असं थोडी मी 10दा देते आहे. सो त्याच्यामध्ये मला कळालं की कसं असतं, पुन्हा आपल्याला कसं सगळं पेपर्स मॅनेज करायचे आहेत, कसं सगळं टेन्शन, स्ट्रेस खूप असतो 10वीमध्ये, कारण की एक मूल आहे, ते फर्स्ट टाईम देते सगळं. वरून फॅमिली प्रेशर की तुला एवढेच पडले पाहिजे, नाहीतर तू गेलास. वरून आपण आता मी तर सोशल मीडियावरून मग काय झालं की लोकं बोलणार, हां हेच करत होतीस म्हणूनच तुला कमी मार्क्स पडले. मग असं असतं की मग ते सर्व नाही का, माझ्या मम्मा तर म्हणत होती, सगळे घरचे तुझ्या डोळ्या लावून आहेत की तुला फक्त कमी पडू दे, मग तू गेलीस. मग हे होतंच माझ्या डोक्यामध्ये. तर नाही का, मी एक असं पाठीमागे असं कसं पळतोय, नुसतं पळतोय, तसंच माझं चालू होतं. आणि तुझ्या लावणीची सुरुवात कधी झाली? लावणीची सुरुवात म्हणजे एक असं गॉड गिफ्टेड आहे. मी कुणाकडूनच घेतलं नाही आहे, असं ग्रॅब नाही केलं आहे नॉलेज. तर मी जेव्हा लहान होते ना, तेव्हा आमच्या घरी पाहुणे यायचे. तर मग मी एक माझा फेवरेट लेहेंगा होता, तो घालायचे. कारचंच नाही का सॉन्ग्स लावायचे आणि त्यांना मस्त डान्स करून दाखवायचे आणि ते नाही का असं प्रेज करायचे, किती छान, गोड. मग मला खूप आनंद व्हायचा की वॉव! हे डान्स केलं असं करतात. मग हळूहळू जसं मी मोठी होत गेले, माझ्या मम्मानी सुद्धा नाही का, तिला असं कळालं की हां, हिच्यामध्ये हे आहे, आपण तिला सपोर्ट केला पाहिजे, यात ती इंटरेस्टेड आहे. तर नंतर जसं मी मोठी होत गेले, सीनियर KGमध्ये आय थिंक मला एक ॲन्युअल फंक्शनमध्ये मला भेटला होता चान्स आणि त्याच्यामध्ये मी लावणी प्रेझेंट केली होती आणि मला तेव्हा माझं फर्स्ट अवॉर्ड भेटलं होतं आणि मी ते अजूनही जोपासून ठेवलं. इतकं म्हणजे नाही का, मी इतकी खुश होते आणि ते मला खूप छान वाटतं. एका कलाकारासाठी ते खूप मोठी गोष्ट असते की आपलं नाही का काहीतरी फर्स्ट टाईम भेटलं तर ते जोपासणे. ओके. सो तुला मग लावणीकडेच का कल आला? म्हणजे घरातून कोणी लावणीमध्ये होतं की कसं? मी ना सगळे डान्स ट्राय केले, हिप-हॉप वगैरे. पण मला वाटतं माझ्या कमरेला लचक आणि माझ्या अंगाला जे वळण आहे ते लावणीमध्येच आहे. सो मी लावणीच केली. आणि मग कंटेंट क्रिएशनला कधी सुरुवात केलीस?
मला काय वाटतं, की एखाद्या कलाकाराला जर लोकांमध्ये जायचं असेल, तर त्याला कुठलं तरी एक निवडायला लागतं, की त्यामध्ये आपण फेमस झालो तर आपण मीन्स लोकांपर्यंत पोहोचेल. तर रील स्टार होणं हे कसं होतं, की लोकांपर्यंत मी पोहोचेल, माझी कला पोहोचेल, की मी काय करतीये. सो मी हे निवडलं आणि तसंच मी हळू डान्स वगैरे शोज घेत राहिले. तर लोकांना कळलं ही प्रॉपर डान्सर आहे, लावणी करते. वरून रील स्टारसुद्धा आहे. तर असं झालं ते सर्व. म्हणजे कितवीत असताना तू Instagramवरती आली? मी TikTokपासून होते, पण तेव्हा फॅमिली सपोर्ट नव्हता. सो ना मम्मा लपून-छपून करायची हे सर्व काही, की नाही का तेव्हा खूप असं एक नाही का होती इन्फ्लुएन्सर, खूप हं. लहान होती माझ्या एवढीच. तर तिचं पाहून मम्माला असा इंटरेस्ट आला, की हिच्यामध्ये आहे, तो आपण करू शकतो, आहे ना. कारण की काय-काय जणांना फेम असते, हं. सगळं काही असतं, पण प्रेझेंट करायला काही नसतं. येस. तर माझ्याकडे ते सगळं होतं, पण ते फेम कमवायला हे मला करावं लागलं. मग Instagramला ग्रोथ कशी मिळत गेली किंवा पहिल्यांदा व्हायरल कधी झाली तू? आय थिंक माझे ना डान्सचे व्हिडिओ खूप व्हायरल जायचे. लोकांना खूप आवडायचं. मीन्स ना एक्सप्रेशन खूप द्यायचे मी हं. लहानपणी. असं खूप एक्सप्रेशन मग मला ना लोकं एक्सप्रेशन क्यून क्यून म्हणून बोलायला लागले, की "यार किती छान एक्सप्रेशन देते, एवढीशी मुलगी आहे." सो त्याच्यामुळे लोकांना खूप हं. असं क्युरियस होऊ लागले, "अरे किती छान आहे." मग असंच फॉलोवर्ससुद्धा वाढले. मध्ये ओके. बाकी सगळं मम्मीच करते. नाही माझ्याकडे मी मीन्स मला Instagram नाहीच येत खरं तर. मीन्स खूप एक लूप आहे यार, एवढं कोण येस. सांभाळू शकतं? तर तीच सगळं करते. मग Instagramला तुझा कंटेंट काय असतो, की फुल लावणी बेसच असतं? लावणी बेस आणि थोडंसं नाही का रील्स, मज्जा येईल लोकांना. बिकॉज लोकं खूप थकतात त्यांच्या हं. आयुष्याने. तर त्यांना काहीतरी इंटरेस्टिंग दाखवायला पाहिजे. नाही का त्यांच्या मीन्स काहीच नको लोकांकडून. पण त्यांच्या गालावरती एक हसू जरी आलं तर ते खूप मोठी गोष्ट असते एका कलाकारासाठी. आणि मला तेच नाही का माझं जे कारमध्ये डान्सचे व्हिडिओ असतात, तर लोकांना खूप मज्जा येते. कमेंट्स यायचं, की आम्हाला इथे बसून नाचू वाटतं. सो मला ते खूप असं होतं म्हणून एक व्हिडिओ केला होता गावाकडे. तर त्याच्या खूपच व्हायरल गेलं, ओव्हर व्हायरल. सो मम्मी म्हणली, "लोकांना खूप आवडतं हे, नाही का एक्सप्रेशन, सॉन्ग, देवाचे गाणे." सो असंच करत गेलो आणि लोकांना ते खूप छान प्रतिसाद दिला लोकांनी. सो तसंच करत गेलो आणि खूप फॉलोअर्ससुद्धा वाढले त्या काळी. जसं की तू म्हणाली, की स्टार्टिंगला सोशल मीडियावरती येण्यासाठी तुला घरून सपोर्ट नव्हता. फक्त मम्मी सपोर्ट करायची. मग जेव्हा तू व्हायरल झाली, तेव्हा मग घरच्यांची रिएक्शन काय होत्या? कारण त्यावेळेला तर सगळ्यांना समजलं असेल. ते काय असतं माहिती आहे का? आपल्या जे घरात नाही तर काय म्हणतो आपण अ, आपले नातेवाईक, रिलेटिव्हज येस. रिलेटिव्हज तर नातेवाईकांचं असं असतं, की यार आपण आपल्या मुलीला हे काय करवतोय? अभ्यासात ती पुढे गेली पाहिजे, डॉक्टर, इंजिनिअर. काय हे सारखी डॉक्टर, इंजिनिअर्स बनायचंय? एक म्हणजे तर लोकांचं हेच होतं, की का तू असं सपोर्ट करतात तुम्ही? असं नाही करायला पाहिजे. पण जसं-जसं व्हिडिओ व्हायरल होत गेले, जसं-जसं फेम भेटत गेलं, तर लोकांना पण असं नाही का होतं एक समज येते, की ती त्यात आहे, तर त्यातच सपोर्ट केला पाहिजे. मग आता सगळ्यांचा सपोर्ट आहे. हो, सगळ्यांचा सपोर्ट आहे. जे नसतील करत मला गरज नाही. मग जेव्हा तू स्कूलला जायची, मला आधी सांग, की तू स्कूल रेग्युलर करत होती? हो, स्कूल रेग्युलर चालू होतं माझं. ओके. मग तू जेव्हा स्कूलमध्ये जाते, मग आता तू एवढी फेमस आहेस, तर स्कूलमधल्यांची रिएक्शन काय असते? तर मला शाळेत जायला ना असं नकोसं होत होतं, की नाही बाबा मला शाळेत नाही जायचंय. बिकॉज मी एक अशी मुलगी आहे खूप कमी फ्रेंड्स बनवते. असं नाही का विश्वास नाहीच ठेवू शकत मी. खेकडा कसा असतो माहीत आहे का तुम्हाला? खेकडा कधीच म्हणत नाही आपण दोघं सोबत जाऊ. तो काय करतो? पाय खेचतो पुढच्याचा आणि मग पुढे जातो. तर आपल्या सोसायटीसुद्धा अशीच आहे. कोणाला नाही का पुढे जाताना नाही पाहायचं, त्यांना मागेच खेचायचं. तर असंच होतं. मग फ्रेंड्ससुद्धा खूप चिडवायचे मला. एखादी रील व्हायरल गेली असेल त्याच्यावरून बोलायचे. उगाच नाही का आमच्या क्लासमधले बॉयज तर खूप त्रास द्यायचे. मी रोज रडायचे माहिती आहे का, असं जेवण नाही करायचं, रूम लॉक करून झोपायचं. तर मग आहे ना खूप असं मला तर खूप त्रास झाला. 9th आणि 10th इतका त्रास म्हणजे मी आयुष्यात तेवढा त्रास नसेल भोगला. कारण की असं वाटायला लागलं यार डान्स नको करायचा. मी दुसरं काहीतरी करेल नाहीतर काहीच नको करायचं. पण डान्स नको. असं बिकॉज काहीतरी निगेटिव्ह क्रिएट झालं माझ्या डोक्यामध्ये, की हे केल्यावर असं होतं. सो फ्रेंड्स बोलायला लागले, असं गाणे म्हणायचे. जे टीचर्स बाहेर असले, की स्टार्ट झाले लगेच चिडवायचं. पुन्हा असं नाही का
असं काही पण टॉन्ट मारायचे, एकदम निगेटिव्ह ब्लाब्ला करायचं. आणि नंतर टीचरसुद्धा काहीतरी चुकलं या काही नाही का असं मिस्टेक झाली, की "हो, तू ते करतेस ना, म्हणून हे होतंय." तर ते सोड. लगेच काही झालं, की लगेच पॅरेंट्सला फोन, की तुम्हाला यावं लागेल. आणि त्यांना काय माहिती मी बनवते का ती करते माझं. तर त्यांना सगळ्यांना असं अकाउंट पाहिलं ना, असं वाटतं मीच करते सगळं, बिकॉज तशी इमेज क्रिएटेड आहे. येस. पण माझी मम्मा सगळं हँडल करते. हे खूप मोठं र्युमर आहे लोकांनी बनवलेलं, की हे सगळं मी करते. कारण लोकांचं कसं असतं, लावणी म्हणले की काय हे यार, लावणी म्हणजे तेच असतं, मुलांसमोर नाचायचं, पैसे उधळताना बघायचं. तर मला हे ना खूप वाईट वाटतं, की एक जी कला आहे त्याला निगेटिव्हमध्ये का नेतोय आपण? त्याचे पॉझिटिव्ह सुद्धा असतात. आणि ही खूप जुनी आहे. महाराष्ट्राची परंपरामध्ये बरोबर. येतं लावणी. आपण जसं पुरणपोळी, मराठी साडी, काष्टा, तर तसंच लावणीसुद्धा एक त्यातलाच भाग आहे. आणि हेच मला लोकांना दाखवून द्यायचं आहे, की आपण त्याला अडॉप्ट करा, नाहीतर मग तुम्हाला ते बळजबरी करून घ्यावं लागेल. आता तू जसं की म्हटली की लावणी म्हटलं की लोकांचं परसेप्शन बदलतं. पण तुला हे माहिती आहे का सध्या जे काही चालू आहे लावणीच्या नावावरती, त्या सगळ्या गोष्टींमुळे लोकांचं एक परसेप्शन बनलेलं आहे की लावणी म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. जसं की तू बघतीये की सध्या लावणीच्या नावावर डीजे शो पण होत आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांचं अटायर व्यवस्थित नसतं, हावभाव व्यवस्थित नसतात आणि याचा कुठेतरी परिणाम सगळ्यांच्या मेंटॅलिटीवरती होतोय. तर तुला त्याच्याबद्दल काय बोलायचं? जरी तुम्ही म्हणताय डीजेचं वगैरे, तर तिथे त्यांना मीन्स ते नकळत ते होत असेल त्यांच्याकडून, या पैशाच्या खाली ते करत असतील. तर माझं जर तुम्ही पाहायला गेलात प्रोफेशन, तर प्रॉपर लावणी आहे. फुल ऑन एक्सप्रेशन्स, मूव्हज, आणि पब्लिकला मी हँडल करते. सो जरी हे असे कलाकार असतील, तर ते नक्कीच कुठेतरी दबावामध्ये करत असतील. नाही का, असं त्यांच्यावरती ती वेळ आली असेल, की त्यांना करायला लागत असेल ते. तर नक्कीच ते सुद्धा त्यांना सुद्धा कळेल एका दिवशी. आणि ते आपणच कळवायला हवं त्यांना, की असं नाही करायचं. हे खूप नाही का विचित्र आहे एका जाग्यावरती. बिकॉज लोकांना एक सवय झाली आहे ते पाहण्यासाठी सुद्धा. तर कुठेतरी ते त्यामुळे करतात, की लोकांना ही सवय झाली आहे पाहण्याची. तर मग कशाला, आपल्याला सुद्धा पैसे भेटतात, तर मग हेच करूया, असं सुद्धा असतं. म्हणजे तुला असं म्हणायचं की लोकांनी जर का त्यांची बघण्याची टेस्ट बदलली, तर ते सुद्धा त्यांचा अटायर चेंज करू शकतात. बिकॉज जर लोकांचा दृष्टिकोन बदलला, तर सगळंच बदलतं. येस. आता ते लोकांचा दृष्टिकोनच प्रॉपर नसेल, तर आपणही काय करू शकतो? सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पॉझिटिव्ह कमेंट्स पण येतात, निगेटिव्ह कमेंट्स पण येतात. मग तू निगेटिव्ह कमेंट्सना कसं हँडल केलंस? जास्त तर ना मी बोलेल, तर मला लोकं जास्त ट्रोल नव्हते करत. फक्त मला एकाच गोष्टीमुळे ट्रोल केलं होतं, की अभ्यास कसा करतेस? या तू करतेस की नाही? मग स्कूल कसं हँडल करतेस? तर याच्यामुळे जास्त मला ट्रोल झाला आहे. आणि खूप सपोर्टिव्ह आहेत माझे फॅन्स. काही जरी मी कंटेंट नवीन घेऊन येत असेल, तर "हां, मी इथे थांबलो, तर आम्ही तुला सपोर्ट करणारच." तर माझे फॅन्स खूप छान आहेत. आणि मीन्स नाही का, माझ्या सारखी पाठीमागे खंबीरपणे उभा असतात. तर खूप छान वाटतं हे कुठेतरी, की असं लोकांना प्रतिसाद भेटतो. आणि कोणत्याही कलाकाराला असे फॅन्स भेटले, तर ते खूप पुढे जातील. आणि तुला मग सोशल मीडियाला डी-एम्स वगैरे येतात, ते तू चेक करतेस? नाही, नाही, मी नाही चेक करत. मी हँडलच नाही करत. मीन्स माझं अकाउंट मलाच माहीत नव्हतं, माहीत आहे का? स्कूलमध्ये म्हणायचे ना, "तुझे आज एवढे फॉलोअर्स झाले, तेवढे म्हणलं, "हां का?" घरी गेल्यावर मम्मीला विचारते. म्हणजे तुझ्याकडे स्वतःकडे मोबाईल नाहीये. नाही. मम्मीचाच मोबाईल तू हो, यूज हो. नाही, करते. मम्मीचं पण नाही करत. मला ना ते मोबाईल आवडतच नाही. माझ्याकडे एक सेल फोन आहे, त्यात मी फक्त अलार्म, बिकॉज मी 10वी मध्ये कितीचे पण अलार्म, 2ला झोपायचं, 5ला उठायचं, काही पण माझं चालू होतं रुटीन. आता तर मी कधीही उठते, म्हणजे 8 वाजता उठ, 9 वाजता उठ, तर हे नाही का, मला तर कधी-कधी वाटतं तेच रुटीन बरं होतं. आता हे काहीतरीच झालंय माझं रुटीन. आणि तू जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा स्टेज शो केलास, म्हणजे स्टेजवरती लावणी परफॉर्म केली, त्यावेळेचं रिएक्शन काय होती किंवा तुला मनातून काय फील होत होतं? तर जेव्हा मी फर्स्ट स्टेज शो केला होता ना, तेव्हा असं स्टेजच्या मागे मम्मी मला मोटिवेट करायची, "खूप लोकं आहेत, घाबरू नकोस, काही नाही होत, असं नॉर्मल." आणि माझं एक ट्रिक होतं, लोकांच्या डोळ्यात नाही बघायचं. आय कॉन्टॅक्ट केलं की स्टेप्स आपण येस, विसरतो. येस. तर मग पुढे असं फ्री जागा असते, तिथे बघायचं आणि तिथे डान्स करायचं. मग नाही का, असं लोकांनाही वाटतं त्यांच्याकडेच पाहतोय आणि स्टेप्ससुद्धा विसरत नाही. तर
असं नाही का मीन्स मी कॅप्चर करायचे की कसं करायचं आहे आपल्याला, पूर्ण स्टेज कव्हर करायचं आहे, ऑडियन्सला कसं मॅनेज करायचं आहे, की ऑडियन्स बोर नाही झाली पाहिजे डान्स बघून, की त्यांच्या त्यांच्या असं स्टेप्समध्ये त्यांना सुद्धा एनरोल करायचं आहे, की ते सुद्धा नाचले पाहिजे. त्यांच्या असं नाही का मनात झालं पाहिजे, अरे मला सुद्धा असं नाही का एक असं ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, वाव एकदम फ्रेश झाले पाहिजे, ते एंटरटेन झाले पाहिजे. मग तू जशी मोठी होत चालली तशी तुझी लावणी वगैरे आणखी एक्सपांड होत चालली. मग असं बऱ्याच पब्लिक समोर पहिल्यांदा स्टेज शो कधी केलंस तू? तर लहानपणापासून मी हे जे डान्स शोज वगैरे केले, त्यामुळे ना माझं एक ऑडियन्समध्ये नाही का एक असं आपल्याला भीती वाटते, ते कुठेतरी संपली होती. आणि असं कुठेही जायचं, कितीही ऑडियन्स असो, मला असं मी घाबरत नव्हते. आणि मग हळूहळू मी खूप सारे शोज केले, प्राईज वगैरे सगळं भेटायचं मला. तर त्यातून एक एकदम नाही का एक प्रॉपर डान्सर निर्माण झाली, की एकदम स्ट्राँगवाली. आणि तसंच मी एकदम होम मिनिस्टर हे जे तुम्ही म्हणतात कार्यक्रम, ते करत होते. मग सगळ्यात पहिल्यांदा होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला एवढं समोर पब्लिक आहे आणि त्याच्यामध्ये आपण ॲज अ सेलिब्रिटी गेस्ट म्हणून गेलोय, तर तेव्हाची फिलिंग काय होती? तर माझे जे फॉलोअर्स आहेत आणि जे माझे कॉन्टॅक्ट्समध्ये आहेत, ते खूप सपोर्टिव्ह आहेत. तर त्यांनी मला डान्स शोज वगैरे दिले. आणि मी होम मिनिस्टर जसं तुम्ही म्हणतात, तर जेव्हा मी गेले ना असं गेस्ट म्हणून, खूप छान वाटायचं. असं सगळे हात देतात, मग त्यांच्या हँडशेक करायचा. आणि सगळे नाही का फोटो करतात. असं खूप छान वाटायचं, यार मी किती फेमस झाली आहे. आणि मी जिथेही जाईल तिथे संस्कृती जरी नाव घेतलं तरी लोकांना कळायचं. बिकॉज मला असं वाटायचं, अरे मीन्स Instagram इतके लोकं यूज करतात, मला इतके लोकं पाहतात. आणि मीन्स मला ना असं मम्मा म्हणायची, तुला किंमतच नाही आहे याची. कारण की कुठेतरी मी त्यात इन्व्हॉल्वच नव्हते, की मला एवढं माहीतच नव्हतं की Instagramचं मी काय आहे, काय नाही आहे. सो जेव्हा मी शोज करत गेले तेव्हा मला कळालं, मी खरंच खूप फेमस झाली आहे. तर मग असं नाही का स्टेजमध्ये ऑडियन्स वगैरे सगळं नाही का आपल्याला ओळखतात, ते त्या ऑडियन्सला एंटरटेन करायला तर वेगळीच मज्जा असते. स्कूलमधून तुझ्यासोबत असे काही इन्सिडेंट झालेत की बाबा आता मला हे नाहीच करायचंय? तर एकदा इन्सिडेंट झाला होता आणि खूपच नाही का एकदम मोठा झाला होता. जेव्हा माझा शो होता आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी मी स्कूलमध्ये गेले होते. आणि नाही का डान्समुळे थकतं थोडंसं माणूस. आणि आधीच मी आजारी होते, माझं मेन्स्ट्रुएशन्स होते. तर मी जेव्हा गेले, माझं एक्झाम दिली आणि मी बसमध्ये गेले, तर तिथे सगळं सोबत होते. आणि एकदम मुलं नाही का ज्या गाण्यावरती मी डान्स केला, त्या गाणं बोलायला लागले मोठ्या-मोठ्याने. पुन्हा मला चिडवत होते, की "तू अशीच आहे, तशीच आहे." कानात गाणं काय बोलतात. आणि जेव्हा मी उतरले तेव्हा बस ड्रायव्हर मला म्हणतात, "बाळ डान्सर आहे ही. हिला कितीही चिडवा, काहीही करा हिच्यासोबत." आणि एक असतं ना एक, की त्यांनी सेफली मला कुठेतरी माझ्या घरी पोहोचावं. पुन्हा नाही का माझ्यासोबत काही रॉंगली नाही का कोणी बिहेव नाही करावं. पण तसं काहीच नाही. मला सरळ तोंडावरती म्हणतात, "तू बाळ डान्सर आहेस." पुन्हा ही मुलांना म्हणतात, "चिडवा हिला काही पण, काही फरक पडत नाही." आणि मला म्हणतात, की "तसं पण तू कोण आहेस? डान्स तर करतेस आणि काय लावणी डान्सर आहेस, बाळ डान्सर आहेस." आणि याच्यानंतर मला एकदम नाही का असं, एकतर मी मेन्स्ट्रुएशनमध्ये आणि त्या स्ट्रेसमध्ये एकदम मला चक्कर आली. आणि मीन्स बाबा इथे नाही आहेत माझ्याजवळ, मम्मा नाही आहे. तर ते चक्कर आल्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं माझ्या फॅमिली डॉक्टरकडे. आणि त्याच्यानंतर त्यांना काय माहिती असं भीती वाटायला लागली, की आता काय करायचं, असं झालं, तसं झालं. नेक्स्ट डे जेव्हा माझी मम्मा स्कूलमध्ये आली, तर ते ड्रायव्हर जे आहे ओनर, त्यांनी त्या ड्रायव्हरला लपवलं, घरी पाठवलं, की तुला हाणतील ते. आणि नाही का मग त्याला घरी पाठवलं, की "तू हे जे केलंस, बाळांचं म्हणलंस, त्याचं तुला भोगावं लागेल." तो त्याला घरी पाठवलं. म्हणजे किती त्या लोकांना, निगेटिव्ह लोकांना सपोर्ट करतात. आणि ही खूप अवघड गोष्ट आहे. आणि माझी स्कूलसुद्धा त्याला सपोर्ट करत होती, की प्रिन्सिपल म्हणतात, "तुम्ही बस चेंज करा. तुम्ही कशाला त्यांच्यावरती नाव हे करताय. तुम्ही असं नाही केलं पाहिजे. तिला शिकायचंय ना शाळेत, तिला राहायचंय ना शाळेत. तर मग असं नाही करायला पाहिजे तुम्ही." त्या बस ड्रायव्हरला ते ड्रायव्हर कसं चेंज करतील? तुम्ही बस चेंज करा. तुम्ही नेक्स्ट रूट हे करा. आणि नंतर नाही का एक असं असतं, की त्या ड्रायव्हरला भीती वाटायला पाहिजे ना. तर ते आम्हालाच हे करतात, की "नाही तुमचं चुकलंय, तुमचं चुकलंय. तुम्ही तुमच्या मुलीला या गाडीतच का पाठवता?" आणि हे खूप रॉंग होतं. आमचे जे प्रिन्सिपल होते, द मोस्ट मॅड पर्सन.
मीन्स कशाला सपोर्ट तर नाही करायचा, पण सगळीकडे नाही का नुसतं निगेटिव्ह फैलवायचं की हां हे काय आहे, तुम्हीच लक्ष देता या सोशल मीडियामध्ये, तिला नाही त्यात हे करायला पाहिजे, तुम्ही फक्त स्टडीजमध्ये कॉन्सन्ट्रेट करा तिचं, आणि तुम्ही त्या सोशल मध्ये आहेत म्हणूनच तुम्हाला हे भोगावं लागतंय, आणि जर तुम्ही राहाल तिथेच तर तुम्हाला भोगावंच लागेल. आणि टीचर्ससुद्धा हो मुलं नाही असं करू शकत, माझी मुलं, मी त्यांना सांभाळते, माझे 5-6 वर्ष झाले ते माझी मुलं आहेत, ते करू शकत नाही, त्यांना मी संस्कार दिले जसं काही ते त्यांच्या आई बहीण आहेत. आणि मीन्स इतके सपोर्टिव्ह टीचर, मीन्स एखादी मुलगी आहे ती, ऑल्दो मुलांमध्ये जरी आपण इक्वॅलिटी जरी ठेवली तरी मुलगी कुठे ना कुठे मुलांच्या पेक्षा थोडी कमीच असते, सेन्सिटिव्ह असते. तर टीचर स्वतः एक फिमेल आहे, त्यांना कळायला हवं की आपले सुद्धा मुलगी असतात, आपण कसं समजून घ्यायला पाहिजे. समजून घ्यायचं तर लांबच राहिलं, त्या मुलांनाच म्हणतात हे, अरे हे एकदम हिरो आहेत, हे कसे काय करतील, हिचीच काहीतरी चुकी असेल, म्हणजे इथे माझं दुखतंय वरून हे बोलतायत आणि मी चक्कर येऊन पडले आणि माझीच चुकी आहे. वा, तर माझं असं डोकं चाललं होतं, म्हणलं असं कसं. आणि मम्मा नंतर नेक्स्ट डे राडा करायला आले होते की मी या शाळेलाच बघते, शाळाच बंद करते. आणि ते ड्रायव्हरला पळून टाकलं की नाही का, मम्मी असं एकदम रागात आली की ह्याला मी मारूनच टाकणार आता. तर तो पळूनच गेला आणि प्रिन्सिपलला तिने खूप धमकी दिली की तुमच्या शाळेत असं होतं, तर मी मीडियाला बोलवेल, बिकॉज माझे तसे फॉलोअर्स होते. पण तरी मी सोशल मीडियावर ते नाही पोस्ट केलं, कारण की कुठे ना कुठे मला शिकायची, आता नाही का माझी 10th नव्हती कंप्लीट, मग मी 9thमध्येच होते. सो नंतर हे इतके मूर्ख होते सगळे लोक की ते काही करू शकतात, कारण की जर ते ॲक्शन घेत नाहीयेत तर मग ते रिॲक्शनसुद्धा सहन करणार नाहीयेत. तर मग मम्मा नाही का असं मीच तिला म्हणलं जाऊ दे मी करते. तरीसुद्धा मी पूर्ण 2 वर्ष त्यांचं ऐकून घे, त्यांचं हे कर, नाही का, मीन्स काही चुकी माझीच असली तरी नाही का मी कान बंद ठेवून नाही का असं अभ्यास करायचे की बोलू द्यात, मला फरक पडत नाही, असंच माझं चालू होतं. आणि अभ्यासामध्ये सुद्धा काही झालं वगैरे, काही डाऊट्स आले तर मलाच ते माझं करावं लागायचं. असं होतं की फ्रेंड्स बनवणं सुद्धा या वयात नाही का एक कुठेतरी माझं बालपणच असं गायब झालं होतं की मला ते जगायलाच भेटलं नाही. एक असतं ना की मी हे करेल, माझ्या मित्रांसोबत असं करेल, तसं करेल, माझी ही मैत्रीण असेल, असं असेल, आम्ही असं मज्जा करणार, पण तसं माझं काही राहिलंच नाही. सगळ्यांपासून पळायचंय, लांब पळायचं. ओके, सो तुझं असं म्हणणं आहे की टीचर्स सपोर्टिव्ह नव्हते, मग त्याचा परिणाम असा झालाय का, आता जसे की 10thला आपल्याला इंटरनलचे मार्क्स वगैरे पण इम्पॉर्टंट असतात, मग ते एक राग डोक्यात आहे म्हणून मुद्दाम हिला मागे खेचण्यासाठी नाही मार्क्स द्यायचे, असं काही तर घडलं? मम्मा म्हणली असं का केलंय तुझ्यासोबत, पण मी म्हणलं अगं तरी पडलेत ना, त्यांना 71%च पडलेत, मला बघ. तर मी म्हणलं जाऊ दे, जी मी माझी मेहनत लावली, मी खूप माझं 100% दिलं. तुम्हाला जर मी सांगितलं ना मी किती वेडी होत, तुम्ही मला यार तू अशी, तू दिसतेस कशी, तू असं वाटतच नाही तू स्टडीमध्ये करत असेल. पण मी असं नाही का एक असं वेडी पर्सन झाली, वेड लागलंय तशी होते, कारण की मला असं एक नाही का एक पर्स्पेक्टिव्ह कळालं होतं की जर याच्यामध्ये आपण फेल झालो तर मग कुठेतरी याच्यामध्ये सुद्धा फेल होणार आहेत. बिकॉज लोक काय असतं, सपोर्ट करायचं बंद करतात, या त्यांना एक कारण भेटतं की मला आता हिला सपोर्ट नाही करायचा. मला ना अभ्यासामध्ये इतकी आवड नाही आहे, बिकॉज याच्यामध्ये आहे मी तर एक कुठेतरी कलाकारामध्ये असं असतंच की अभ्यासामध्ये आपल्याला आवड नसते, आणि मलाही तसंच होतं. आणि तरीसुद्धा मी ते बाजूला ठेवून मीन्स मी विसरून गेले की मी डान्सर आहे, माझी काही आहे ऑफिशियल लाईफ, फक्त मी एक टॉपर बनणार आहे. मला सगळ्यांना दाखवून द्यायचं, टीचर्सला, स्टुडंट्सला, माझा जे परिवार आहे त्याला, की मी काहीही करू शकते, मी सनकी आहे. मी काहीही करू शकते आणि माझ्यात ती क्षमता आहे, माझ्यात ती पॉवर आहे की मी 100/10 देऊ शकते आणि मी काहीही हासिल करू शकते. मग रिझल्ट जेव्हा आला त्याच्यानंतर सगळ्यांची रिॲक्शन काय होती, स्कूलवाले किंवा रिलेटिव्ह? तुम्हाला एक सांगू का, माझ्या बाबांना विश्वासच नव्हता बसला, की ते म्हणाले की कसं काय पडले हिला एवढे की मीन्स कसं काय पडले, पण मीन्स त्यांच्या समोरच होतं सगळं की मी एवढी अभ्यास करते नाही का असं. तर मीन्स नंतर त्यांना कळालं की अभ्यास केलाय म्हणूनच पडलेत, असं थोडी आयते दिलेत Yes. CBSE, हा घे बाबा मार्क्स घे. तर खूप कष्ट केलेत आणि खूपच ओव्हर कष्ट केलेत. असं नाही का मी आता फ्युचरमध्ये एवढं काय करणार नाहीये, एवढ्या अभ्यासामध्ये इतकं लावून.
हां, आणि तू जेव्हा आता रिझल्ट बघितलास तेव्हा तुझी रिॲक्शन होती, की "अरे मम्मा मी पास झाले" आणि ते ओव्हरऑल सगळे तुमचे इमोशन्स वगैरे. पण जर तू फेल झाली असती तर काय केलं असतं? किंवा काय रिॲक्शन असती मम्माची? बिकॉज मीन्स मला असं ट्रोल करतायत, मला लोकं बोलतात, ते मला नाही कळत. मीन्स नाही का, कुठेतरी ते मीन्स मला दिसूनच येत नाही, की मला करतात सुद्धा. बिकॉज मी फोनवरती नसतेच. पण ती सगळं हँडल करते. कमेंट्स वगैरे सगळं बघते, DMs बघते. तर तिला खूप लोकं काही पण नाही का बोलतात माझ्याबद्दल या तिच्याबद्दल सुद्धा, की तुम्ही असं का मुलीला असं करताय सपोर्ट वगैरे, नाही करायला पाहिजे. तर तिने मीन्स लहानपणापासूनच माझ्यामुळे सगळं सहन करत आली आहे. माझंच नाही तर तिच्या साठी सुद्धा तिला खूप सहन करावं लागलं, की जर तुला मेकअप आर्टिस्ट बनायचं आहे, तर खूप सहनच करावं लागले. खूप सहन केलं. मीन्स नाही का एक स्त्रीसाठी ते एक अवघड गोष्ट आहे. घराच्या बाहेर राहणे, दिल्ली किती अनसेफ प्लेस आहे. तिथे ती राहून आली आहे. म्हणजे मला तर असं वाटतं यार किती मोठं हे आहे, की ती माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे मीन्स ओव्हरऑल, की एक स्त्री इतकं कसं करू शकते कष्ट. दिल्लीला राहा, स्वित्झर्लंडला सुद्धा ती राहिली आहे आणि नाही का मीन्स ती राहतीये आणि इथं लोकं तिला बोलतात, "यार बघ तू तुझ्या सुनेला कसं केलं." सासूबाईला बोलायचं, "बघा तुम्ही हेच केलंय, बांधून नाही ठेवलं तुमच्या हिला सुनेला, बांधून ठेवायला पाहिजे होतं घरात." नाही का 4 भिंतींमध्ये बांधून ठेवायला पाहिजे होतं, बाहेर नसतं काढायचं. बाहेर काढल्यावर हे होत असतं. आणि ते तिच्यामुळे ना कुठेतरी ते माझ्यावर सुद्धा, की मुलीवरती सुद्धा हे नाही करायचं. पण जेव्हा ती बाहेर पडली, नाही का एक ब्रोकन चेन तोडली तिने नाही का, मग ना ते साठी सुद्धा कुठेतरी ईझी झालं, की तिने माझं सुद्धा एक पुढे नेलं आणि लोकांचे तोंड गप्प झाले, की कमवतीये ती, तिच्याकडे गाड्या आहेत, 2 अकॅडमी आहेत आणि इतकं सगळं नाही का करतीये. कोणाकडून भीक नाही मागत आहे ती, की मला द्या, मला सपोर्ट करा. ती स्वतःच्या जीवावरती आहे. तर मग कुठेतरी लोकांची असं नाही का, जाऊ दे आता चूप बसतो आपण, असं झालं. आहे ना एक दादा होता, तर त्यासोबत फ्रॉड झाला, स्कॅम झाला. माझं एक फॅन पेज होतं. तर ते जे फॅन पेज होतं त्या असं नाही का खूप दिवसापासून त्यांचं चॅटिंग वगैरे चालू होतं, कॉन्टॅक्टमध्ये होते ते आणि कुठेतरी तो दादा एक लूपमध्ये गेला होता, की नाही का हे माझं प्रेम आहे माझ्या फॅन पेजवरती. सो नाही का मीन्स खूप सारे फॅन पेज आहेत. मी खूप सारे नाही का सर्च केल्यावर माझं रिअल अकाउंट कुठेतरी कोपऱ्यात आणि सगळे फॅन पेजवरती. तर मग आहे ना ते फॅन पेजवाल्यांचे एवढे फॉलोवर्स आणि कुठेतरी ते प्राउड वाटायचं, की यार मला इतकं लोकं सपोर्ट करतात, एवढे अकाउंट्स आहेत माझे. पण ते कुठेतरी असं निगेटिव्हली गेलं. तर त्या दादांसोबत खूप वाईट झालं. मी म्हणजे माझी काही चुकीही नव्हती. तरीसुद्धा मी त्यांची माफी मागितली, की कुठेतरी माझ्या याच्या मीन्स माझ्या नाही का पाठीमागे झालंय हे आणि माझा उपयोग करून घेतलाय नाही का असं माझ्या फेसचा. अकाउंटचा, फेसचा आणि त्या दादांची सुद्धा चुकी आहे. बिकॉज आपण फॅन पेजवरती कसा विश्वास ठेवतो? ऑफकोर्स मीन्स ते ऑफिशियल अकाउंट नाहीये आणि मीन्स त्या दादांनी खूप त्रास दिला खरंच. मग धमक्या देत होता, की नाही मी असं करेल, तसं करेल, तुमच्या मुलीसोबत असंच करेल आणि त्यांनी अकाउंटसुद्धा काढले. त्यामध्ये तो निगेटिव्ह नाही का दाखवायचा मला, की धोकेबाज हे. मला हसू यायचं यार, म्हणजे काय हे पागल आहेत का तुम्ही लोकं? म्हणजे तुझ्या फॅन पेजवरून दुसऱ्या कोणीतरी चुकीचे मेसेजेस केले होते. हां. आणि चुकीचे मेसेज केले ते तर झालंच. पण पैसे सुद्धा घेतात, की मला एवढे पैसे पाठव. मंदबुद्धी आहेत का तुम्ही? तुम्ही सुद्धा पाठवतात पैसे. जर हा म्हणला, मला गरज आहे ₹1,00,000 तर तुम्ही न विचार करता, न बॅकग्राऊंड बघता, की खरंच हा स्कॅम आहे की खरं आहे, ते न पाहता तुम्ही देताय. तर हे किती मॅड थिंग आहे. आणि तो दादा हे झालं ते झालं माझ्या ऑफिशियल अकाउंटवरती आलं आणि म्हणतोय, "तुमच्या मुलीचं हे अकाउंट आहे आणि ही मला रोज पैसे मागत होती आणि नाही का म्हणते माझ्या मम्माला नाही मला माझी मम्मा पैसे देत नाही." मी कॅडबरीज खात नाही मी काय म्हणतं कॅडबरीसाठी पैसे मागत होती. यार अरे इतके डम बापरे! लोकं असतात का जगामध्ये? आणि ते तर जाऊ दे म्हणतात, की मला तिला बोलायचंय नाहीतर मी असंच सुसाईड करेल, मरेल आणि जीव देईल माझा, नाहीतर मी तिलाच मारून टाकेल. आणि ते झालं आणि नंतर अकाउंट बनवलं त्यांनी स्वतःचं आणि त्याच्यावरती माझंच नाव सगळं माझंच केलं आणि त्याच्यावरती कसले पण नाही का सॉंग्स टाकतो आपण एकदम ते हं, हं, हं. धोका दिला, हे दिला. म्हटलं यार काय नॉनसेन्स थिंग आहे हे आणि तो काय करायचा माझे फॉलोअर्स आहेत ना
त्यांना तो फॉलो करायचा. मग लोकांना वाटायचं असेल हे हिचंच, कारण लोक थोडी कंटेंट बघतात, असं माझा फोटो दिसला झालं. तर मग तिथे फॉलो करायचा, रिक्वेस्ट टाकायचा. आणि एका दिवशी काय झालं, माझ्या मम्माचे क्लोज, तर ते म्हणले संस्कृतीकडे फोन आहे का? तर मी म्हणली नाही. तर ते म्हणले अरे त्यांची मला फॉलो रिक्वेस्ट आली. मम्मी म्हणली काय, हे कसं होऊ शकतं, तिच्याकडे फोनच नाहीये, काय नाहीये. तर त्या मुलाची रिक्वेस्ट होती हे कळालं. आणि नंतर हे जे इन्सिडेंट झालं, तो मला धमकी देतो होता असं काही, की मुलीसोबत असं करेल, माझ्या स्वतःसोबत हे मी फाशी घेईल, हे करेल. तर मग ना हे कुठेतरी फाशी घेणं हे कुठेतरी रॉंग आहे है ना. आणि हे माझ्यावरतीच येणार होतं की या व्यक्तीमुळे झालं आहे. कारण घरचे कसे असतात, मीन्स कुठेतरी ते घरचे सुद्धा त्याला प्रेम करत असतील, असं थोडी ते एक चाइल्ड आहे कुणाचं तरी. तर मग काय झालं, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो. बिकॉज असं म्हणलं की एकदम लिगली करावं, कारण की हे खूप मोठा इन्सिडेंट होता. एखादा नाही का माणसाचा जीव जातोय तर खूप इम्पॉर्टंट आहे हे. तर आम्ही जेव्हा गेलो, आमची सायबर क्राईमची टीम होती सोबत. आम्ही नंबर काढला शोधून, कॉल केला त्याला. खूप लहान होता. नंतर कळालं आम्हाला खूप लहान होता तो. मीन्स माझ्याच वयाचा असेल. आणि मीन्स तो घाबरला ना, असं पोलिसचा कॉल आला, कारण ते आलं वरती पोलीस म्हणून. तो घाबरला एकदमच, म्हणला की नाही नाही आता मी नाही करणार हे. पण यार चाल सोडलीच नाही त्या माणसानी. हे अजून सुद्धा करतो, त्याचा आहे फेक अकाउंट सुद्धा. मीन्स नाही का, एक झालं ते झालं ना, मग सोडून द्यायचं. फ्रॉड झाला आपल्यासोबत. पण तो माझ्यावरतीच ढकलतो की ऑफिशियल अकाउंटवरूनच झालंय, हे संस्कृतीनेच केलं. तर मग कुठेतरी ते मला सुद्धा खटकलं, पण मी विसरून गेले, बिकॉज आपण केलं नाही, आपली चुकी नाहीये. आणि ज्या व्यक्तीने केलं होतं तुझं फेक अकाउंट काढून त्याला हो, हो. मेसेजेस, हां. तो व्यक्ती सापडला? तो व्यक्ती सापडला आणि त्याला सांगितलं होतं, लोकांना सांगितलं की रिपोर्ट मारा या अकाउंटला. बिकॉज असलं नको ठेवायला. बिकॉज कुठेच आपल्याला काय माहिती, त्याचं समोरून आलंय की नाही का इथे केलंय याने. पण आपल्याला काय माहिती, खूप जणांसोबत केलं असेल हे, खूप जणांसोबत घडलं असेल. मग त्याचा फेस का तुम्ही समोर आणला नाही सोशल मीडियाला? त्यांनी मीन्स स्वतःचं काही दाखवलंच नाहीये. मीन्स त्यांनी पूर्ण माझे जे मी करतीये इथे, ते कॉपी पेस्ट करून इथे टाकले. स्वतःची इमेज दाखवलीच नाही. तर जेव्हा आम्ही सायबर क्राईममध्ये केलं, तर आम्ही डायरेक्ट ब्लॉक करायला सांगितलं हे अकाउंट. मग ते ब्लॉक केलं असेल. पण मग नाही का फॅन्सनी सुद्धा जे पण अकाउंट्स आहेत त्यांना रिपोर्ट मारून टाकलं. आणि ते नाही का मीन्स हे करत होते की असं केलंय, फॉलो रिक्वेस्ट टाकायचे. तर मग जे कोणी ते कंटेंट बघायचं की नाही का धोके वगैरे असं, म्हणूनच ते व्हिडिओ पोस्ट केले की लोकांना असं नाही का त्यांच्यासमोर असं नको जायला की हिने खरंच असं केलंय. सो त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओज वगैरे टाकले आणि लोकांना असं नाही का एक ट्रस्ट बिल्ड केला की आपल्याकडून नाही झालं हे, ज्याने कोणी गेलंय आपण त्याला शोधलं आहे, त्याला रिपोर्टसुद्धा मारला आहे. आणि असंच झालं होतं. आणि त्यानंतर ती सिच्युएशन होती, त्या दादांना सुद्धा सांभाळून घ्यावं लागलं. बिकॉज त्याच्यासोबत सोबत जे झालं होतं ते थोडं इमोशनलच झालं होतं नाही का. आपण पण असं नाही का, लोकांनी विश्वास नाही ठेवायला पाहिजे अशा गोष्टींवरती. बिकॉज सगळ्यांसोबतच असं होतं. मीन्स या व्यक्तीच्या नावाखाली आपण असले उद्योग करतो, पैसे घे, हे कर. तर हे नाही व्हायला पाहिजे. आणि हीच माझी इच्छा आहे की हे पुन्हा सुद्धा होऊ नये असलं काही. आता आपण एक शॉर्ट रॅपिड फायर राऊंड घेऊयात. तुला पटपट आन्सर करायचे. हां. तुझा फेवरेट कोण आहे, मम्मी की पप्पा? मम्मा. पप्पा पण सोबत आहेत. नाही, नाही मम्माच आहे. आवडतं सॉन्ग लावणीसाठी कोणतं आवडतं तुला? आवडतं मला वाटतं चंद्रावरती मी खूप डान्स केलेत. बिकॉज इमोशनल वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये, एकदम ठसकेबाज लावणी. तुला काय वेअर करायला आवडतं, ट्रेडिशनल की वेस्टर्न? नाही, मला ट्रेडिशनल खूप आवडतं. पण मी नाही का असं प्रायव्हेटमध्ये दोन्हीसुद्धा प्रिफर करते. पारंपरिक लावणी जास्त आवडते की मॉडर्न फ्युजन? नाही, पारंपरिक एकदम एक्सप्रेशन विथ सगळं ऑडियन्सला सांभाळणे तसलीवाली. हिंदी सॉंग्स आवडतात की मराठी रील्ससाठी? मला वाटतं माझं कंटेंट याच्यामध्ये, सो मराठीमध्येच मी प्रिफर करते. इन्स्टा वर्सेस रिअल लाईफ कोणती जगायला आवडतं? मला वाटतं माझी रिअल लाईफ खूपच भंगार आहे. सो मी इंस्टाग्रामलाच चूज करेल. तुला एखाद्या सेलिब्रिटी सोबत डान्स करण्याची संधी मिळाली तर तू कुणाला चूज करशील? मी का गौतमी पाटील, खरंच खूप क्यूट आहे. मला ना तिला भेटायचं आहे आणि मी लवकरच माझ्या ऑडियन्सला सुद्धा तिला भेटवेल. बिकॉज मला ती एकदम नाही का
फिमेलसाठी ती खूप इन्स्पिरेशनल व्यक्ती आहे, की एवढं सगळं घडूनसुद्धा आपण कसं स्वतःला सामोरं जातो लोकांना, ते खूप मोठी गोष्ट आहे. तर मला खूप तिच्याबद्दल एकदम नाही का नवल वाटतं, की कसं यार करू शकते ही? बिकॉज सगळ्यांनाच माहिती आहे तिच्यासोबत किती इन्सिडेंट्स झालेत. तरीसुद्धा त्या गोष्टीला बाजूला ठेवून तिने एवढं फिल्म्स करते, ती आता सॉन्ग्स करते, किती फेमस झाली आहे ती. तर मला खूप छान वाटतं आणि मला असं गर्व वाटतो, की असंच व्हायला पाहिजे जर व्हायचं असेल तर. पुढे जाऊन तुझं ड्रीम काय आहे? तर मला एकदम प्रोफेशनल लावणी डान्सर बनायचं आहे. जेव्हा ते लोकं मला पाहतील, तेव्हा एका दृष्टिकोनाने पाहायला पाहिजे, की वॉव! हे एकदम छान डान्सर आहे लावणी डान्सर. तर मला एकदम नाही का प्रोवाला डान्सर बनायचं आहे. ओके. आणि तुला तुझ्या ऑडियन्सला किंवा हा पॉडकास्ट बघणाऱ्या सगळ्याच पब्लिकला काय मेसेज द्यायचा आहे? मग मला हाच मेसेज द्यायचा, खूप छोटा आहे, पण त्याचा अर्थ खूप मोठा आहे, की आपलं जे दृष्टिकोन आहे लावणीला पाहायचं, ते आपण कुठेतरी बदलायला पाहिजे. बिकॉज लावणी म्हणलं की आपल्याला ते डीजेवाले डान्स तसलंच दिसतं डोळ्यासमोर. लावणी एकदम सुंदर, असं नटून, असं दिसतच नाही कुठेतरी आणि ते आपल्याला कुठेतरी बदलायला हवं असं मला वाटतं. नाही का लोकांचं जे दृष्टिकोन आहे लावणीकडे पाहायचं ते मला बदलायला खूप आवडेल आणि मी ते खरंच करणार आहे. बिकॉज कुठेतरी याची गरज आहे. कारण की आपण आपल्या संस्कृतीला कुठेतरी डाउन करतोय आणि हे बरोबर नाहीये आणि माझं नाव संस्कृती आहे, सो मी करणार आहे. सो खरंच संस्कृतीने महाराष्ट्राची संस्कृती जपलेली आहे आणि ती जपते आणि तुझ्याशी आज बोलून खरंच खूप छान वाटलं आणि खूप गोड मुलगी आहे. तर आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला तेही नक्की कळवा आणि तू इथे आलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक यू. तर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि नेक्स्ट पॉडकास्ट तुम्हाला कुणाचा बघायला आवडेल तेही सांगा. आणि प्लस आता आपले व्ह्यूज तर एवढे चांगले येत आहेत, बट तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहेत. तर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.